नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एकूणच मोदी सरकारकडून सर्वात मोठी भेट, कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचा दिवाळी बोनस जाहीर, पण कुणाला, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारकडून ही सर्वात मोठी भेट काय आहे व कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने 78 दिवसाचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे, पण यादीमध्ये कोण असणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, दिवाळी बोनस अपडेट, मोदी सरकारकडून सर्वात मोठी भेट, कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचा दिवाळी बोनस जाहीर, पण कुणाला, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट। केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळी आणि छठपूजेच्या आधी रेल्वे कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे। बुधवार 24 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10.91 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचा बोनस जाहीर करण्यात आला आहे। यासाठी केंद्र सरकारने 1,08,65.68 म्हणजे 1,865.68 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस या ठिकाणी देण्यात येईल असे देखील सरकारने म्हटलं आहे। बघा, हे पैसे रेल्वे कर्मचाऱ्यांना जसं की ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, तसेच ट्रॅक मॅनेजर, गार्ड स्टेशन मास्टर, सुपरवायझर, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंटमेन, रेल्वे मंत्रालयाचे कर्मचारी आणि इतर गट कर्मचाऱ्यांना दिले जातील। मोदी मंत्रिमंडळाने बिहारमधील बख्तियारपूर राजगीर तिलैया रेल्वे मार्गाच्या या दुपदरीकरणाला रक्कम 2,192 कोटी खर्चाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आतापर्यंत ही एकच मार्गिका होती, ज्यामुळे त्याची क्षमता मर्यादित होती। दुपदरीकरणामुळे त्याची क्षमता वाढेल। रेल्वे मंत्रालयाच्या या म्हणण्यानुसार ही मार्गिका 104 किलोमीटर लांबीची असेल, जी बिहारच्या 4 जिल्ह्यांना व्यापेल। यामुळे राजगीर, शांती स्तूप, नालंदा, पावपुरी इत्यादी प्रमुख स्थळांसाठी रेल्वे सेवा या ठिकाणी सुधारेल, ज्यामुळे देशभरातील पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील। यामुळे गया आणि नवादा जिल्ह्याशी कनेक्टिव्हिटी देखील वाढेल। बघा, बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 139W साहिबगंज अरेराज बेतिया विभागावर हायब्रिड ॲन्युइटी टर्नच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पाची एकूण लांबी 78.942 किलोमीटर असेल आणि त्याची किंमत 3,822.31 कोटी असेल। जहाज बांधणी, सागरी वित्तपुरवठा आणि देशांतर्गत क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी 59,725 कोटीचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे। त्याचे 4 भाग आहेत। पहिला आहे जहाज बांधणी आर्थिक सहाय्य योजना, सागरी विकास निधी आणि जहाज बांधणी विकास योजना आणि कायदेशीर, धोरणात्मक आणि प्रक्रिया सुधारणा हे भाग या ठिकाणी आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही मोठी चालना मिळाली। 5,000 नवीन पदव्युत्तर वैद्यकीय जागांना मान्यता देण्यात आली आहे आणि त्या व्यतिरिक्त 5,023 नवीन MBBS जागांनाही मान्यता देण्यात आलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी दिवाळी बोनस अपडेट आहे, म्हणजे आपल्या मोदी सरकारकडून ही सर्वात मोठी भेट असणार आहे। कर्मचाऱ्यांना एकूणच 1 नाही 2 नाही तर तब्बल 78 दिवसाचा दिवाळी बोनस या ठिकाणी जाहीर झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।